वहिनी, मीरा थांब. आई तू सुद्धा अट घाल. अगं तू म्हण की अथर्वने डोळे बंद केल्याशिवाय तू त्यांना आंघोळ घालणारच नाही. बोल. अगं खरंच मगाशी मी बघितलं, अनन्याने आईंकडे बघून ना काहीतरी इशारा केलाय. तू घाल अडबिंदास्त, घाल. माझी पण एक अट आहे. या. वेदाच्या बाबांनी डोळे बंद करायचे तरच मी आंघोळ घालेन. मीरा, अगं एवढं लाजायला काय झालं? नवरा आहे तो तुझा. आई आई आई, इट्स ओके. मला काही प्रॉब्लेम नाही. आपण जे काही करायचं असेल ते जरा लवकर करूयात आपण. अरे अथर्व, तुझ्यापेक्षा आम्हाला घाई लागली तुझ्या या ऐतिहासिक आंघोळीची. अरे आटप लवकर. हो नाही अथर्व, चल ना रे, बंद कर ना आता डोळे. चल चल पटकन. हो हो. अहो कॉफी घ्या ना. काय झालंय? रागवलंय? काय? काही नाही, मी कॉफी घेऊन आले होते. ते माहितीये मला. तुझं काय चाललंय? अहो तुमचं काय चाललंय? घ्या ना कॉफी. नकोय मला. तुम्ही रुसला आहात का माझ्यावर? रुसायला मी काय लहान मूल आहे का? अथर्व रागावल्यावर किती क्यूट दिसतात बिचारे. ताई हे बघ, तू हसू नकोस आता. अगं पण मला येतंय हसू, मी काय करू? हे बघ, मला पण हसू येत आहे, पण आता थोडा वेळ तरी तू काहीच बोलू नकोस, कळलं? ओके ठीक आहे. तू हसतेस का? मी काय जोक क्रॅक केलाय का? नाही. जोकर दिसतोय? नाही. मग का हसतेस? सॉरी.
मीरा, सांग ना त्यांना ते रागवल्यावर क्यूट दिसतात म्हणून. सांग सांग. अगं सांग मीरा. एक मिनिट मान का हलवतीस तू? मी नाही. म्हणजे मी खोटं बोलतोय? नाही हो. नाही की हो? नाही. अहो म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं. काय म्हणायचंय मग तुला?